7 तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पंजा या चिन्हाला मतदान करून त्यांना भरपूर मतानं त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आपल्या चाकूर या ठिकाणी आलेला आहोत। वेळ कमी आहे माझ्याजवळ। आदरणीय मंच माधवरावजी त्यांच्या सगळ्या चमूबरोबर आज पक्षात आलेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, पत्रकार बंधू, खरं तर आपण शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमीमध्ये एकत्रित आलेलो। विधानसभेचं त्यांचं कामकाज, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती तर लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री, एक सोजवळ चेहरा, अभ्यासू चेहरा या लातूर लोकसभेने सातत्यानं देशाला दिलेला आहे। लातूरकडे बघण्याची एक देशाची भूमिका जी होती ती देशाचं नेतृत्व जसं विलासराव देशमुख साहेबांनी थोडा काळ केला, पण त्यापेक्षा जास्त आमचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी जे केलं आणि मग त्या रूपाने चक्र फिरलं। आज त्या पद्धतीचं एक बुद्धिजीवी सोजळ चेहरा डॉक्टर शिवाजी काळगेंच्या रूपाने आता आपण पाहतोय आणि आपल्या सगळ्यांनाच त्यांना येत्या 7 तारखेला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आमच्या लातूर लोकसभेचं नेतृत्व देशामध्ये गाजलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर पाठवलेत, असे फालतू लोक पाठवलीत आणि ज्यांनी कधीच साधा प्रश्न त्या लोकसभेमध्ये उपस्थित केला नाही आणि त्याच्यामुळे लातूरची मान त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या खाली झाली। पण ती मान पुन्हा उंचवण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांना आपल्याला निवडून पाठवायचं हे सांगण्यासाठी इथं आलो। खरं तर लोकशाहीमध्ये आता दिलीपरावांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य, पण लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य आपण गेल्या 10 वर्षामध्ये पाहतो की आमच्यासाठी नाही, हम दो हमारे दो साठी चाललेलं आहे। अमित शहा आणि मोदी, अदानी अंबानी आणि त्यांच्यासाठी चाललेलं देशातलं जनतेला गृहीत धरून सरकार चालवणारी व्यवस्था आपण देशात पाहतोय। आणि म्हणून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मिझोरम ते मुंबई ज्या पद्धतीनं पदयात्रा काढली, मी मगाशी विनायकराव तुम्ही म्हणालात की मी पहिल्यांदा या पद्धतीचं पाहतो की जनसमूह या ठिकाणी स्वतः निवडणूक आपल्या अंगावर घेऊन ज्या पद्धतीनं पुढे आलेलं आहे, जात धर्म पात पंथ सगळं सोडून सगळे लोक निस्वार्थपणे आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभे होतात। त्याची कारणं अशी आहे की राहुल गांधीजींनी जी लोकांच्या भावना समजून जो जाहीरनामा दिला, जी गॅरंटी दिली, त्या गॅरंटीला खऱ्या अर्थाने लोकांनी पसंती दिली आणि एक तानाशाह सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने या देशाच्या सत्तेतूनच त्याला आता हद्दपार करायचा निर्णय लोकांनी घेतला। म्हणून चाकूरची सभा एवढी मोठी आपण या ठिकाणी पाहतो। जसं आपल्या इथं धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, धनगर आरक्षणाचा मुद्दा खरं तर देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी 2014 मध्ये त्यांनी सांगितलं, बॉम्बेच्या ढेंडापासून जोरात फार असं बोलतो की जसं काही त्याला काही त्याची मशीन काय होते मला माहितीच नाही, कधी कधी खोटं बोलायचं, किती रेटून बोलायचं, एकदम त्याला ट्रेनिंग मजबूत आहे त्याची। याला तुम्ही माझी देशात आणि राज्यात सरकार आणून द्या, मी 1 मिनिटात धनगर समाजाला मी आरक्षण देतो, हे सांगितलं 2014 मध्ये। 2014 गेलं, देशातही सरकार आली, राज्यातही सरकार आली, केंद्रातही आली, त्याच्यात मराठा समाजाला आरक्षणाच्या देण्याची भूमिका मांडली आणि ही भूमिका मांडत असताना आपणही लोक भांडलो, पण नरेंद्र मोदीने खऱ्या अर्थानं ते बिंग फुडलं। नरेंद्र मोदीने सांगितलं मी जातीने जनगणना करणार नाही आणि राहुल गांधींनी सांगितलं की आमच्या सरकारला जातीने जनगणना आम्ही करू आणि हे जातीने जनगणनाच त्यांच्या अंगावर आली। ते आता आपलं सावरायचा प्रयत्न करतंय, कधी मुसलमानाला आणतं, कारण की या जातीने जनगणनामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आपलं सर्वेक्षण केलं जाणार आहे। जे मागास जाती आहेत, ज्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, 1931च्या नंतर या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2च जातीची जनगणना होते, कुठल्याही जातीची जनगणना होत नाही। आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये आरक्षणाचे मुद्दे उपस्थित करायचे, कोर्टामध्ये त्याच्यामध्ये अडवून ठेवायचं। धनगराच्या मॅटरमध्ये तर भिंगे साहेब त्यांनी तर एवढं मोठं पाप केलं, एकीकडे सांगितलं ती जी ट्रायबल कमिटी असेल त्याच्या माध्यमातून नाही गेला त्यांचा प्रस्ताव, टाटा कन्सल्टंटच्या माध्यमातला रिपोर्ट गोळा केला, त्याच्यावर जेव्हा हे कोर्टात प्रकरण गेलं, हायकोर्टामध्ये धनगरांच्या विरोधात कोण गेलं, या बीजेपीचं जे RSSचं
जे वनवासी कल्याण जे कमिटी आहे त्यांची RSS वाल्यांची, ती कमिटी धनगर आरक्षणाच्या विरोधात गेली आणि त्या कमिटीनं त्याचं ऑब्जेक्शन घेतलं की हा आदिवासी नाही. कोणी गेला म्हणजे चोराला सांगायचं चोरी कर, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केली. हेच RSSचे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळू नये अशी व्यवस्था केली. सुप्रीम कोर्टामध्ये परवा तेच प्रकरण झालं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. पण मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, मुस्लिमांचं आरक्षण असेल, ज्या जातीचं लिंगायतांचं आरक्षण असेल, बंजारांचं आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणाची गुरुकिल्ली एकच आहे, ती आहे जातीनिहाय जनगणना. आणि त्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, ही भूमिका कन्याकुमारी ते काश्मीर आणि मिझोराम ते मुंबई जे राहुल गांधींनी पदयात्रा काढली त्याच्यातून हा मर्म जनतेच्या भावनेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडला आणि तिथूनच भाजपच्या पायाची खाली वाळू सरकली. आणि मग कधी मुसलमान आणतात, कधी मंगळसूत्र आणतात. आणि सोशल मीडियावर एक काळ असा होता की त्यांचाच जवळपास 30 कोटी रुपये रोज खर्च करतात हे भाजपवाले या सोशल मीडियावर. पण आता जनतेचा सोशल मीडिया त्यांच्यावर एवढा भारी पडला की त्यांनी एखादी गोष्ट मांडली की त्याच्यावर इतके त्यांच्यावर तुटून पडतात लोक, ते आता ते त्याच्यामध्ये सावरायला लागले. आपल्या पत्रकारांनाही माहिती असेल आता ही सगळी घटना. म्हणजे लोकांनी आता त्याला सांगितलं की तुमच्यासारखी बेईमान व्यवस्था या देशामध्ये भाजपसारखी कधीच आली नाही आणि तुम्ही आता सत्तेत राहिले नाही पाहिजे, या पद्धतीचा छंग लोकांनी घेतला. आम्ही शेतकऱ्यांसाठी काय करू, स्वामीनाथन समितीची शिफारस ज्याच्या भरोशावर या नरेंद्र मोदींनी याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये येऊन चहा पे चर्चामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या आम्ही शेतीचं उत्पन्न 1.5 पट वाढवू, 2 पट वाढवू, 1.5 पट त्याला भाव देऊ, सगळ्या किमती कमी करू, शेतकऱ्यांना शेती पडवेल अशी व्यवस्था करू, कर्जमाफी करू. पण कर्जमाफी केली नाही. आमचा जो पीक पिकतंय त्याच्या पिकाची किमती सुद्धा वाढू दिल्या नाही. त्याचं कारण भैया असं आहे दिलीपराव, त्याचं कारण असं आहे, मी खासदार होतो, हे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो व्यवस्था आज आहे, म्हणजे आमचा सोयाबीन सस्ता घेणारी व्यवस्था कोण आहे? अदानी. त्यांनी मोठे मोठे गोदाम या देशामध्ये बांधून ठेवले, समुद्राच्या काठावर बांधून ठेवले आणि मग आपला सस्ता सोयाबीन घ्यायचा आणि मग देशामध्ये तूट पडली, साखर कमी पडली, खाद्यान्न कमी पडलं की मग त्याला आयात करायची व्यवस्था दिली जाते. आणि त्या आयात अशी असते, कॉन्ट्रॅक्टर त्यांचे ठरलेच असतात, त्याच लोकांसाठी ते लायसन तयार असते. आणि मग जो 4,000 सोयाबीन घेतला तो तिथून 15,000च्या भावनी आणतात. कांदा आपल्या इथं जो 3 रुपयाला घेतील आणि तिथून 300 रुपयाला आणतील. म्हणजे हा सगळा कांदा असेल, सोयाबीन असेल, सगळ्या वस्तू शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या अदानीच्या गोडांमध्ये असते, त्या विदेशातून आणत नाही, ते आपल्या देशातल्या पैशाला